दाराला कुलूप बंद केले म्हणजे काळजी मिटत नाही. जबाबदारी असते ती चाबी सांभाळून ठेवण्याची. तसंच नातं जुळलं म्हणजे ते टिकेलच असं नाही. जबाबदारी असते ती फक्त टिकून ठेवण्याची. नातं आणि संवाद हे झाड आणि पाण्यासारखं आहे. झाडाला पाणी कमी झालं की झाड मरतं. तसंच आपापसातील संवाद वगैरे नात्यामधील कमी होतात, त्यावेळेस नातीही दुरावतात. नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावो. तर मार्गशीर्षमधल्या पहिल्या गुरुवारच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. साहेबांनी काय केलेलं आहे दाखवा हर इकडं. छोटासा हार ओवलेला आहे आणि पूजा वगैरे सकाळीच केलेली होती ती. तर आपला आज दत्त जयंती आहे म्हणून ह्याला घालून घेत आहेत आपल्या स्वामींच्या आणि दत्त महाराजांच्या फोटोला. तर चला, मला सगळी तयारी करायची आता. मुलीनं काय केलेलं आहे, भात टाकलेला आहे, हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे, त्याचबरोबर चपात्या करते प्रतीक्षा आणि डाळ पण टाकलेली आहे. आता थोडासा साधा स्वयंपाक करायचा आणि लेपन केलेलं आहे तिथे थोडीशी रांगोळी काढून घेते आणि पूजा करते. तर हे छोटे छोटे वस्त्र मी 2 आणलेले आहेत. एक गुलाबी कलरचं आहे आणि एक ऑरेंज कलरचं आहे. तर हे बघा असं आहे. आता साडी घरची पण नेसवता येते, छान नेसवता येते ती पण, आणि ती जास्त छान दिसते. पण तेवढा वेळ नाही भेटणार, त्यासाठी म्हटलं ज्यावेळेस आपल्याला वेळ भेटेल त्यावेळेस करूया आपण ते. ज्यावेळेस नाही भेटणार त्यावेळेस आपलं पटकन हे वस्त्र घालून होतं, म्हणून हे 2 आणलेले आहेत मी असे. एक ऑरेंज कलरचं आणलेलं आहे. हे बघा, हा एक कलर आणलेला आहे. तर हे 2 आणलेले आहेत. फोटोला हार घालून घेतलेला आहे, मस्त छान दिसत आहे ना. तर मार्गशीर्ष गुरुवार जो आहे तो एक व्रत नसून एक आध्यात्मिक शांततेचा, आपल्या कुटुंबाचा सण उत्सव म्हणता येईल. कारण आपल्या घरामध्ये आध्यात्मिक व्रत वैकल्य ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस येणारी पॉझिटिव्हिटी, शांतता आणि समाधान काही वेगळंच असतं. तर चला, त्यामुळेच मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये बोललेली की ज्यावेळेस आपण व्रत वैकल्य करतो ना त्यावेळेस जी पॉझिटिव्हिटी असते ना ती वेगळीच असते. तुम्ही उगाच बघून म्हणजे एखाद्या वेळेस ऑब्झर्व करा की आपण काहीच न करता कसं एकदम म्हणजे रिलॅक्स असतो. काही न करता म्हणजे मनाला शांतता पण नसते आणि काम पण नसतं, आळस पण असतो, असं होतं. त्यामुळे प्रत्येक व्रत वैकल्य ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस खूप छान समाधान, मनाला शांतता, समाधान लाभते. तर असं मी काय केलेली आहे, पूजेची सुरुवात ही केलेली आहे. तर सुरुवात मुलींना स्वयंपाक केलेला आहे. आज मुलींना मी कंटाळा आला होता त्यांना बी, पण म्हटलं आल्याच्यानंतर मला खूप उशीर होईल. 7च्या नंतर घरी येणं, तिथून फ्रेश होणं, तिथून बाद पूजा करणं, तिथून बाद स्वयंपाक करणं, मग मला खूप उशीर होणार होता. त्यासाठी म्हटलं काही का होईना पण तुम्ही तयारीला लागा. मग मुलींनी केलेलं आहे तयारी. मस्त एकीनं चपात्या बनवलेल्या आहेत, लेपन केलेलं आहे, दारावरती आपलं स्वस्तिक वगैरे सुद्धा काढलेलं आहे. आणि मी आलं की मात्र पूजेच्याच तयारीला लागलेली आहे. आणि इथं काय झालेलं आहे, एक जणीनं भाजी केलेली आहे आणि शिऱ्याचा प्रसादसुद्धा केलेला आहे. तर मुलींना स्वयंपाक केल्यामुळे मला पूजेचा बिलकुलही थकवा वाटलेला नाही आहे. लक्ष्मीच्याच मनात होतं म्हणायचं की आपल्या घरच्या कुमारिका लक्ष्मीच्या हातचा प्रसाद ग्रहण करायचं. तर अशीच लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहो ही प्रार्थना. आणि मी काय केलेलं आहे, पूजेची जी सुरुवात आहे ना ते अगोदर फळं वगैरे मांडून घेतलेले आहेत. कारण नंतर पूजा मांडल्याच्या नंतर सुद्धा हे मांडा ते मांडा भरपूर म्हणजे हे होतं, सोयीचं पण येतं असं काही नाही. पण जसं जसं साहित्य हे होईल ना तसं मी मांडून घेतलेलं आहे. चला, सर्वात अगोदर पानावरती आपले फळं वगैरे जे आहेत ते मांडून घेतले आणि काय केलेलं आहे, कलश तयार करत आहे. कलश तयार करून घेतला एकदा की आपल्याला मग गणपती बाप्पाची वगैरे पूजा करायला सोपी. कलश हा प्रत्येक पूजेमध्ये महत्त्वाचा असतो आणि कलशामध्ये आपण काय टाकतो, मंगल कलशामध्ये सुद्धा आणि आपली जी पूजा असते ना त्या कलशामध्ये सुद्धा आपण काय टाकतो, तर त्या कलशामध्ये आपल्याला टाकायचं आहे हळद, कुंकू, अक्षता, नाणं, दुर्वा वगैरे असतील तर त्यासुद्धा आपण टाकू शकतो. तर चला, माझ्याकडे 5 डाळे लागतात आपल्याला पूजेला, तर 5 डाळे नव्हते. मी ह्यांना सांगितले होते पण ह्यांनी काही आणून नाही ठेवले. आणि दिवस माळता म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी आपण झाडाला हात लावत नाही, त्यासाठी मी काही तोडले नाही. येतं जे आहेत आंब्याचे वगैरे त्याच्यामध्येच ॲडजस्टमेंट केलेली आहे.
असावा, कारण ज्यावेळेस मुखवट्यापेक्षा मोठा असतो ना त्यावेळेस मग मुखवटा व्यवस्थित बसत नाही आणि एकदम छोटा असेल त्यावेळेस सुद्धा व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे मीडियम स्वरूपात वापरला तर व्यवस्थित बसतो. हे असे छोटे वस्त्र वगैरे मी पहिल्यांदाच आणलेले आहेत, कारण मी हे वस्त्र नव्हते वापरत. घरी गेल्या वर्षीची पूजा तुम्ही बघा माझी, मी काय केलेलं आहे, होईल जसं शक्य होईल तसं घरच्याच वस्त्रावर मी देवी जी आहे ती बसवलेली आहे आणि घरच्याच वस्त्रावर मांडलेली सुद्धा आहे. पण ह्यावेळेस म्हटलं चला आपल्याला वेळ भेटेल न भेटेल त्यापेक्षा आपल्याला इमर्जन्सीमध्ये असू दे जवळ, जर भेटला वेळ तर आपण घरचं नेसूया, नसेल तर आपण हे पण ऐनवेळी आपण घालू शकतो. चला देवीला मी मंगळसूत्र वगैरे घालून घेतलं, कानातले झुमके वगैरे सुद्धा घातलेले आहेत. जो आपला आयता गजरा आहे तोच घालून घेतलेला आहे. आणि इथं करत आहे स्वामींचा आणि गणपतीच्या अभिषेकासाठी मी थोडंसं पंचामृत तयार करत आहे. त्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे, दही, दूध, तूप, साखर. उंबऱ्यावरती रांगोळी काढून घेत आहे. लेपन ह्यावेळेस पूर्ण वाळून गेलेलं आहे. वाळलेल्या लेपनवरती छान दिसते रांगोळी आणि थोडंसं लेपन इथं मोडलेलं सुद्धा आहे. असं अंधार पडलेला आहे बाहेर आणि लाईट वगैरे पण नाही आहे, तर त्यामुळे इथं काही एवढं क्लिअर नाही दिसणार तुम्हाला. तरी पण थोडंसं कमी ह्याच्यामध्ये हे झालेलं आहे, म्हणजे अंधक दिसत आहे जरा. तर चला इथली रांगोळी वगैरे जी आहे ती काढून झाली आणि इथं मी काय केलं, हळद कुंकू अक्षता फूल वाहून घेतलेलं आहे आणि हे केलेलं आहे, आपला कापूर धूप कापूर लावलेला आहे, दिवा वगैरे नाही लावलेला मी. तर चला इथं गणपती बाप्पाचा मी पंचामृतानं जलाभिषेक वगैरे घालून घेतलेला आहे, कारण कुठलीही पूजा असली तर आपले इष्टदैवत आहे गणपती बाप्पा आहेत, तर त्यांच्या अधिष्ठानाशिवाय आपल्या पूजेला प्रारंभ नाही आहे. म्हणून ही फक्त मी वरची मांडणी करून घेतली आणि गणपती बाप्पांचा अगोदर अभिषेक केला, त्यांना स्थान दिलं आणि त्यानंतर आपल्या पूजेला सुरुवात केलेली आहे. आणि नंतर स्वामींना सुद्धा अभिषेक घालून घेतलेला आहे. कारण काय झालेलं आहे, आज दत्त जयंती होती, दत्तांची मूर्ती माझ्याकडे नव्हती, तर दत्तांच्या मूर्तीला मी काय केलेलं आहे, फक्त हार घालून घेतलेला आहे आणि नैवेद्य दाखवलेला आहे. तसेच ह्या मूर्तीचा जो अभिषेक आहे तो त्याच थाळीमध्ये मी नाही घातलेला, हातावर मूर्ती ठेवून घातलेला आहे. का तर त्याच पाण्यामध्ये आपल्याला दुसऱ्या देवाचा अभिषेक करायचा नसतो. आता पाणी बाहेर टाकून द्यायला मला जमत होतं, पण आता सारखं सारखं उठा बसा, त्यामुळे त्याच्यामध्ये वेळ जास्त जाऊ लागला माझा. म्हणून म्हटलं चला हातासरशी आपण ह्याच्यावर हातावर जरी मूर्ती ठेवून अभिषेक केला तरी पण अभिषेक व्यवस्थित होतोय ना याला महत्त्व आहे. त्याला सेट केलेला होता तो थाळीवर केलेला होता आणि हातावर मूर्ती घेतली, माझ्या लक्षात नाही आलं, म्हणून तिथे सुद्धा आपलं काय झालेलं आहे, थोडासा डिस्टर्ब मोड झालेला आहे. तर असं अभिषेक वगैरे झालेला आहे आपला आणि ते मांडणी करून वगैरे घेतली मी. आणि गणपती बाप्पांचं स्नान वगैरे झालं की त्यांना पहिलं जी हे आहे पूजा आपली ती आपल्याला अग्निदेवतेच्या साक्षीने करायची असते. म्हणून सर्वप्रथम तुपाचा जो दिवा मी तयार करून घेतलेला होता तो दिवा लावून घेतलेला आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षता वाहून घेतलेल्या आहेत आणि नंतर गणपती बाप्पांना स्वामींना तसेच देवीला हळद कुंकू अक्षता फूल धूप दीप सर्व जे आहे ते करून घेतलेलं आहे. पटला राहिलेली आहे ती म्हणजे आपली रांगोळी, कारण रांगोळीशिवाय पूजा ही आपली अपूर्ण आहे. रांगोळी काढल्याशिवाय ना पूजा व्यवस्थित दिसत नाही, तर त्यासाठी मी रांगोळी काढून घेतलेली आहे. जे लक्ष्मीचे पावलं आहेत ना ते पावलं मी एक गुलाबी रंगाने काढलेला आहे आणि एक हळदीच्या रंगाने काढलेला आहे, कारण लाल कलर जो होता तो माझ्याकडचा संपलेला होता. म्हटलं असं जो कलर आहे त्याच कलरमध्ये आपण काढूया. तर एकदम साधी आणि सोपी छोटीशी रांगोळी मी काढलेली आहे. अशा प्रकारे आपली पूजा वगैरे इथं मी मांडून घेतलेली आहे. बाकी होता आपला संकल्प सोडायचा, तर पूजेला संकल्प सोडायचा असतो. तर संकल्प सोडताना अगोदर हातामध्ये हळद कुंकू अक्षता आणि फूल घ्यायचं आहे आणि ते पाणी तामनात सोडायचं आहे. तामनात पाणी सोडताना आपल्याला ओम माधवाय नमः
ओम केशवाय नमः, ओम गोविंदाय नमः असं म्हणायचं आहे आणि संकल्प सोडायचा आहे। त्यानंतर 3 वेळेस आपल्याला आचमन करायचं आहे। तर ते आचमन आणि संकल्प जो आहे तो मी सोडून घेतलेला आहे। प्रतीक्षाने पोथी वाचून घेतलेली आहे। तोपर्यंत मी नैवेद्य वगैरे जो आहे तो भरून घेतलेला आहे आणि आपली पूजा जी आहे ती अशा प्रकारे झालेली आहे। तर नैवेद्य दाखवताना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, एक हे काढायचं आहे, एक पाण्यानं मंडल करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। ओम व्यानाय स्वाहा, ओम नमाय स्वाहा, ओम नारायणाय स्वाहा, ओम भुवर्भुवः स्वाहा, तत्सविदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् असा आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे। तर चला, अशा प्रकारे आपली पूजा जी आहे ती संपन्न झालेली आहे। तर इथं आता फक्त बाकी आहे आपली आरती। नैवेद्य हा आरतीच्या अगोदर दाखवला तर त्यामध्ये असं म्हणतात, नैवेद्य धूप दीप आरती जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ठेवावा। तर आपला कापूर आरती जोपर्यंत आहे तोपर्यंत नैवेद्य राहतो आणि जी पॉझिटिव्हिटी आपल्या आरतीची, धूप दीप अगरबत्ती आपण जे मंत्र वगैरे म्हणतो ते सर्व त्यामध्ये त्याच्यामधले जे हे आहेत ना ते उतरतात। त्यामुळे आपल्याला ना नैवेद्य हा अगोदर दाखवायचा असतो। तर नंतर दाखवल्याच्या नंतर काही नाही आहे, पण सगळं झाल्याच्या नंतर नैवेद्य दाखवणं हा एवढा म्हणजे पॉझिटिव्ह वाटत नाही आहे। तर नैवेद्य हा कधीही अगोदर दाखवायचा, म्हणजे की जेणे आपली पूजा सुरू आहे त्यावेळेस। तर चला, इथं आपली आरती वगैरे सुद्धा झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ।